कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. आविष्कार 2025 ही संशोधनपर स्पर्धा रायगड जिल्ह्यातल्या लोणेरे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्र विद्यापीठ येथे आयोजित करण्यात आली होती. तिचा बक्षीस वितरण आणि समारोप सोहळा 15 जानेवारी रोजी विद्यापीठात संपन्न झाला. या समारंभाला डॉक्टर सुनील भागवत, संचालक भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था पुणे हे प्रमुख उपस्थित होते. यावेळी कर्नल हेमलता बागला, कुलगुरू HSMC विद्यापीठ मुंबई या देखील उपस्थित होत्या. या स्पर्धा ही राज्यपाल कार्यालयातून संचालित होतात. या प्रसंगी राजभवनातर्फे डॉक्टर गावंडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये एकूण 777 विद्यार्थ्यांचा सहभाग होता. 6 श्रेणींमध्ये ही स्पर्धा दरवर्षी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये आयोजित होते. यावर्षी स्पर्धा भरवण्याचा बहुमान लोणेरे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाला मिळाला. विविध मान्यवरांच्या हस्ते विभागवार बक्षीस वितरण करण्यात आले. सहभागी 26 विद्यापीठांपैकी मुंबई विद्यापीठाने सर्वाधिक 23 पारितोषिके मिळवून सांघिक विजेतेपद पटकावले. आपले स्पॉन्सरशिप त्यांना आपल्या प्रेक्षकांशी काही संवाद साधायचा आहे. पुरे पडत नाही आणि लोकसंख्या जर का आजपेक्षा वाढली तर काय होणार. आणि लोकसंख्या वाढण्याची गती तुम्हाला माहितीच आहे. इसवी सन 1000 साली होती ती लोकसंख्या भारताने पानिपतच्या लढाईच्या वेळेला ऑलरेडी क्रॉस केलेली होती. आणि पानिपतच्या लढाईच्या वेळची जगाची लोकसंख्या भारताने स्वातंत्र्याच्या वेळेला क्रॉस केलेली होती. इतक्या झपाट्याने ती वाढते आहे. असं असताना आपण सगळे आज अन्न कुठलं खातोय तर त्यावेळेला आणि थोडं एक आणखीन त्यातला साईड भाग हेही सांगतो की हे संशोधन हे अन्नाची अडचण निवारण्याकरता झालं नव्हतं. कुठल्याही संशोधनाकरता माणसाच्या भल्याकरता म्हणून जेवढा पैसा उपलब्ध होईल ना त्याच्या कितीपट पैसा युद्ध झालं की उपलब्ध होतो. त्याप्रमाणे पहिल्या महायुद्धासाठी बॉम्ब बनवण्यासाठी नायट्रिक ॲसिड हे जर्मनीकडे नव्हतं. कारण ते बनवण्यासाठी सल्फ्युरिक ॲसिडची रिॲक्शन एका खनिजाबरोबर सोडियम नायट्रेट बरोबर केली जायची. त्यांनी एक असं बक्षीस डिक्लेअर केलं की जो कोणी सिंथेटिक नायट्रिक ॲसिड बनवेल त्याला मोठं बक्षीस मिळेल. बक्षिसं येतात, हारजीत असते, सुखदुःख असतं, परंतु नवीन जीवनात काहीतरी आपल्याला आविष्कार मिळत असतो याच्या पण प्रत्येकाला जाण असायला पाहिजे. आणि तुम्ही खरे देशाचे खरते खंबे पुरस्कर्ते आहात. देशाचं भवितव्य, राष्ट्राचं भवितव्य तुमच्या खांद्यावर उद्या पडणार आहे आणि म्हणून आपण फार सजग आणि जागरूक असायला पाहिजे असं मला वाटतं. ज्या 3 गोष्टी काही मित्रांनी केल्या, खरं तर आम्ही सगळेच एवढे भारावून गेलो होतो की विद्यार्थी मित्रांनी इतक्या चांगल्या भावना आमच्यासमोर मांडल्या. त्यांची प्रतिभा, त्यांचा हा अंतरंग आणि त्यांचे ज्ञान आम्ही स्तब्ध झालो. त्याच्यापुढे आपण काय बोलावं, परंतु प्रोटोकॉलचा भाग म्हणून काही गोष्टी आपल्यासमोर वडिलकीच्या नात्याने ठेवायच्या वाटतात त्या मी ठेवतो. I should start actually congratulating all of you. Heartiest congratulations to each one of you who's present in this hall. Heartiest congratulations to your universities, your college teachers, principals, your parents and everyone who have helped you to reach here. Do you know something very important? Our state of Maharashtra has more than 32 lakh students. Out of that, 40,000 students approximately, I do not have the right figure, participated in Avishkar, state level Avishkar convention. From 40,000, 777 reached here. You represent 700 students represent 32 lakh students of Maharashtra. A big round of applause for each one of you for reaching here. And top 50 will get the awards and honors. So congratulations once again to each one of you.